तर आपण उपनगराध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे, तर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे जनतेसाठी? खरं तर मी सर्वप्रथम सर्व जनतेचं एक धन्यवाद आणि ऋण व्यक्त करतो. यानंतर आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब आणि आदरणीय जयसिंग भैया सोळंके यांनी जे माझ्यासारख्या गोरगरीब कुटुंबाला उपाध्यक्षपदासारखी मोठी जबाबदारी दिली, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं आभार व्यक्त करतो. आणि आदरणीय दादा आणि भैयांच्या स्वप्नातलं जे किल्ले धारूर शहराला स्मार्ट सिटी करण्याचं एक त्यांचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझं कुटुंब नेहमी कटिबद्ध राहील, एवढं या ठिकाणी या विजयाप्रसंगी मी सांगू इच्छितो. सर, आपण गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कामात व पत्रकारितेमध्ये सक्रिय आहात. आपल्याला शहरातील विविध प्रश्नांचा या ठिकाणी अनुभव आहे. याचा कितपत या शहरासाठी आपण उपनगराध्यक्षाच्या खुर्चीवर कशा प्रकारे फायदा होणार आहे? नक्कीच गेल्या 25 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, पत्रकारितेत काम करतोय आणि समाजाला काय हवंय, गावच्या विकासासाठी काय पाहिजे याची जाण माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला असल्यामुळं मी नगरपालिकेच्या माध्यमातून आमचे जे नगराध्यक्ष आहेत सन्माननीय बालासाहेब जाधव साहेब, आमचे सर्व सदस्य आणि आदरणीय भैयासाहेब आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम करायचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत. कुठल्या कामाला आपल्याला सुरुवातीला आपण प्राधान्य देणार आहात? जसं आदरणीय दादांनी जाहीरनामा प्रकाशित केला होता निवडणूक काळामध्ये, त्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात आधी आमचा पहिला प्रश्न हे आहे की गावाची हद्दवाढ करणं. गावाची हद्दवाढ केल्यानंतर गावातल्या ज्या नाल्या, रस्ते आणि स्वच्छतेचे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने आम्ही सोडवायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आणि धारूर शहराच्या विकासामध्ये कशी भर घालता येईल, जसं या ठिकाणी जे पर्यटनाचं केंद्र होऊ शकते त्या दृष्टीनं आम्ही किल्ल्याचा विकास करण्याचा प्रयत्न पर्यटनाच्या दृष्टीनं करणार आहोत. आज पक्षाने आपल्याला उपनगर अध्यक्ष पदाची या ठिकाणी खुर्ची दिली. कशा प्रकारे पक्षाचा आपण आभार व्यक्त करा? नक्कीच मी मग म्हणल्याप्रमाणे एका अत्यंत गरीब कुटुंबाच्या महिलेला या ठिकाणी आदरणीय दादांनी आणि भैयासाहेबांनी या ठिकाणी पक्षाच्या रूपाने आम्हाला एक चांगली देणगी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचा सदुपयोग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी पक्षकार्य म्हणून करूया. सामान्य नागरिकांच्या तक्रारीसाठी काही थेट संपर्क आपला असेल का? नक्कीच मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय आणि माझी नाळ ही सर्वसामान्यांशी जोडलेली आहे. माझं काही खानदान राजकारणी नाही आहे. मी खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य करत आलेलो आहे. जसं ह्यापुढे ते कार्य माझं चालूच राहणार आहे. उपनगराध्यक्षपदी आपण विराजमान झालेला आहात, तर सामान्य नागरिकांसाठी काही आपण ठराविक दिवस ठेवताल का? नक्कीच आम्ही सर्वसामान्य नागरिक, सर्वप्रथम माझा प्रयत्न असा राहणार आहे की आमच्या प्रभागामध्ये प्रभाग सभा कशा घेता येतील आणि हीच योजना आम्ही आमच्या 10 प्रभागामध्ये आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून नागरिकांचा थेट संपर्क आमचा राहील. धन्यवाद सर. धन्यवाद सर.